आत्मनिरीक्षण करा आणि स्वतःचं परीक्षण करा. प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपल्याला कळकळीचं सांगणं आहे, ज्यांना वाटतंय सेवा करून प्रश्न सुटत नाही, त्यांनी एकच काम करा, फक्त दररोजचा अर्धा तास आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी द्या आणि न चुकता सांगितलेली नित्याची सेवा करा. नाही प्रश्न जर तुमचा 40 दिवसात सुटला तर पुन्हा इथं आरतीला येऊ नका. अजून तुम्हाला काय सांगू. आणि राहिला प्रश्न, कोण आरतीला येत नाही म्हणून स्वामींची सेवा थांबणार आहे का हो? अजिबात नाही. लक्षात ठेवा, आज आपण एखाद्या मंदिरात गेलो नाही तर देवाचं काही वाईट झालंय का? काहीच नाही. आज आपण आपल्यासाठी जातो, देवासाठी अजिबात जात नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे 2-3 घटना तुम्हाला सांगणार आहे. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींच्या आरतीला प्राधान्य आपल्याला द्यायचंच आहे, पण स्वामींच्या आरती बरोबर नित्य सेवेला सगळ्यात महत्वाचं प्राधान्य आपण न चुकता द्या. त्याची अनुभूती आणि प्रचिती घेऊन बघा. आणि ज्यांचे आर्थिकचे प्रश्न सुटत नाहीत त्यांना एक कळकळीची विनंती आहे. परमपूज्य गुरुमाऊली प्रत्येक मार्गदर्शनात सांगतात, आमच्या माता भगिनींनी न चुकता दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण केली पाहिजे. खरं खरं सांगा, किती कुटुंबात दर पौर्णिमेला सत्यनारायण म्हणजे हात वर करा बरं. म्हणजे बोटा मोजणे इतपतच सेवेकरे. मग आपण स्वामींना पुन्हा दोष देऊ शकतो का हो की आमचा प्रश्न सुटत नाही? लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आरतीला आला, आम्ही काय सांगतो एवढंच ऐकलं, तुमचा ऐकून प्रश्न सुटणार नाही. लक्षात ठेवा, आज आपल्या भविष्यात काय घडणार आहे हे आपण सांगू शकतो का? अजिबात नाही. त्यामुळे तुम्हाला दुसरी कळकळीची विनंती आहे, आपणच पुरोहित बनायचं आणि दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा करायची. याची अनुभूती खूप मोठी आहे, ध्यानात ठेवा. जर तुमची पौर्णिमेची पूजा काही कारणास्तव चुकली तर तुम्ही मंगळवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता, किंवा दोन्ही वाराला शक्य नसेल तर चतुर्थीला करू शकता. लक्षात ठेवा. त्यामुळं या ठराविक गोष्टी जर तुम्ही नित्य सेवेबरोबर केल्या तर निश्चितपणे त्याची अनुभूती आणि प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्याबरोबर एक तोडगा करून बघा. कदाचित आपण मार्गदर्शनात सांगितलं असेल, पण पुन्हा एकदा सांगणं, मला सांगा, कुणाच्या दारात तुळस आहे हो? सगळ्यांच्या दारात तुळस आहे. आपण एक तुळशीचा तोडगा सांगितलेला आठवतोय का बघा. एक वर्षभर न चुकता दर गुरुवारी तुळशीला पाण्याचा अर्घ द्यायचा, तुळशीची पंचोपचार पूजा करायची, अर्धा कप दूध तुळशीला अर्पण करायचं आणि शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा मारायच्या. हा जर उपाय तुळशीचा तुम्ही केला तर कसलाही आर्थिकचा प्रश्न असू द्या, सगळ्या वाटा खुल्या होतात. कर्ज बाजारीपणा असेल तर तो नाहीसा होण्यासाठी मार्ग मिळत जातात. आणि तुळशीचं महत्व गुरुचरित्र अध्याय क्रमांक 2 मध्ये सांगितलेलं आहे. किती मध्ये? तुम्ही वाटलं तर घरी जाऊन गुरुचरित्र पाहू शकता, तुमच्या लक्षात येईल. पण आमच्याकडनं या घटनाच घडत नाहीत, आमच्याकडनं सेवाच होत नाही, त्यामुळे आम्हाला अनुभूती येत नाही. आणि मग आपण कुठंतरी मग स्वामींच्या सेवेला किंवा कार्याला दोष देत राहतो. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या निडळ मधल्या सर्व सेवेकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण स्वामींच्या आरतीला महत्व द्या, पण आरती बरोबर नित्य सेवेलाही महत्व द्या. आणि आर्थिक प्राप्तीसाठी सांगितलेले 2 उपाय ते म्हणजे आपण गुरुवारी तुळशीची पूजा करून अर्घ देणं आणि दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपण आपल्या घरी आपणच करणे. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, कर्ज बाजारीपणा येण्याचं दुसरं कारण आपल्याला माहिती असावं, अनेकांच्या घरात मनी प्लांट असतो आणि एक आपली गोड समजूत आहे की मनी प्लांट घरात लावला तर पोत्यानं पैसा येतो. पण ज्यांच्याकडे पोत्या नाही त्यांचा 2 पोत्यानं झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, मनी प्लांट कधीही घरात चालत नाही, हे वनस्पती शास्त्र सांगतं. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, कोणताही वेल, आता आपण खेडेगावामध्ये राहतो, आपली घर कदाचित वाडी वस्तीवरती असतील, अनेक जण घरावरती वेल चढवतात वेगवेगळ्या प्रकारचा. फक्त मनी प्लांटच नाही तर घरावर कुठलाही वेल चढलेला चालत नाही, नाहीतर अनाथही संकट येतात आणि आर्थिक मध्ये गोत्यात येतो. लक्षात ठेवा. त्यामुळे कुठलाही वेल झाडावर चढवायचा
नाही, हे आपल्याला कळकळीचं सांगणं आहे आणि आपण त्या पद्धतीनं काही पथ्य पाळून त्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करणं गरजेचं आहे. खरं तर आपण स्वामी चरित्र सारामृत जर व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल अध्याय क्रमांक 1 पासून अगदी स्वामी अक्कलकोट मध्ये येण्याच्या आगमनापासून अगदी 21व्या अध्यायापर्यंत स्वामींनी समाधी घेण्यापर्यंत ज्या काही लीला केल्या अक्कलकोट नगरीमध्ये त्यापैकी फक्त 21च लीला त्या स्वामी चरित्र सारामृत मध्ये का आला असाव्यात याचा आपण जर कधी विचार केला तर संसारातल्या प्रत्येक गोष्टीचं महत्व हे आपल्याला स्वामी चरित्रामधून कळून येईल. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला विनंती आहे या स्वामी चरित्र सारामृतवर आपण भरपूर काही बोलू शकतो. लक्षात ठेवा मनुष्याचा भोग हा कधीही संपलेला नाही. फक्त सेवेनं त्याची जी काही तीव्रता आहे ती कमी होते. मला सांगा 14 वर्ष वनवास कुणी भोगला? प्रभू श्री रामचंद्रांनी. जेलमध्ये जन्म कुणाचा झाला? भगवान श्री कृष्णांचा. मला सांगा आपल्यापैकी असं कोण आहे का की बाबा आमचा जन्म जेलमध्ये झालाय? असेल तर आपण निडरगावच्या वतीनं सत्कार घेऊ, काळजी करू नका. अहो जर प्रभू श्री रामांना भोग भोगावा लागत असेल, भगवान श्री कृष्णांना भोग भोगावा लागत असेल, ते तर स्वतः परमेश्वर होते. आपण माणसं आहोत. लक्षात ठेवा. मग हा भोग भोगूनच संपवावा लागतो. फक्त भोगाची तीव्रता ही कुठेतरी कमी होत असते. समजून चाला आपला मृत्यू येणार आहे. आज तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर यशवंतरावांचं जे मरण आहे ते स्वामींनी कुणावरती ढकललं? बैलावरती ढकललं आणि त्या ठिकाणी त्यांचा जीव वाचवला. पण जर आपला भोगच तीव्र असेल समजून चाला आज कधी कधी काय होतं वयाच्या 5व्या वर्षी 10व्या वर्षी 20व्या वर्षी 15व्या वर्षी कुणाचा मृत्यू कधी आहे हे आपल्याला माहिती आहे का? अजिबात माहिती नाही. फक्त स्वामींनी काय केलं यशवंतरावांना त्या ठिकाणी काही वर्ष जीवदान दिलं आणि बैलाला त्या ठिकाणी मुक्ती दिली आणि त्यांचं आयुष्य वाढवलं. कधी कधी स्वामींची सेवा करताना अनेकांच्या बाबतीत असंही होतं कधी कधी स्वामींची सेवा करत असताना आरती करत असताना अनेकांच्या कुटुंबामध्ये असे काही प्रसंग येतात की बाबा चुकून काही घटना घडतात. मग त्यावेळी मात्र एक संभ्रम निर्माण होतो एवढी सेवा करून सुद्धा मग या व्यक्तीचा मृत्यू का झाला किंवा या व्यक्तीला त्रास का होतो. तर आपला भोग हा महाराजांनी पाठीमागच सेवेतनं वाढवून पुढे आणलेला होता. फक्त आता आयुष्यमान तेवढंच असतं. त्यामुळे त्या ठिकाणी ते जग सोडून जावं लागतं. त्या घटना आपल्या लक्षात येत नाही. लक्षात ठेवा. त्याचा बारीक सारीक विचार जर आपण केला तर गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र कराय आपल्याला खऱ्या अर्थानं वेळ लागणार नाही. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं काय आहे आज लक्षात ठेवा. हाताची 5 बोटं सारखी आहेत का हो? अजिबात नाहीत. आज संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला जर सगळीच चांगलं म्हटली तर आपण आपल्या घरावरनं खाली का उडी मारणार नाही? आपल्याला नावं ठेवणारी पण पाहिजे. त्याशिवाय आपली प्रगती होणार आहे का? अजिबात नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं आपण अध्यात्मामध्ये सेवा करत असताना कार्य करत असताना एक पथ्य अवश्य पाळा. डोक्यावरती बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून जर अध्यात्माने स्वामींची सेवा केली लोकांनी कितीही नावं ठेवू द्या त्यांचं काम ते करतात. आपलं काम आपण करायचं. लक्षात ठेवा. मला सांगा संतांना किती त्रास झाला. संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती एक फकीर 100 वेळा थुंकला. एकनाथ महाराजांनी 100 वेळा गंगेमध्ये डुबकी मारली. शेवटी थुंकणाऱ्याची थुकी आणली आणि शेवटी त्याने एकनाथ महाराजांचे पाय पकडले. त्यावेळी एकनाथ महाराज म्हणले अरे तू पाय का पकडतो? तू तर पुण्याचं काम करत होता. तू माझ्या अंगावरती थुंकून मला गंगेचं पुण्य मिळवून देत होता. त्यातलं 10% पुण्य तुला लाभत होतं. उलट तू जे करत होता ते योग्यच करत होता. म्हणजे जो वाईट करत होता एकनाथ महाराजांना माहिती होतं. पण एकनाथ महाराजांनी मला सांगा त्याला वाईट म्हणले का? उलट एकनाथ महाराजांनी त्याला सांगितलं तू पुण्याईचं काम करतोय म्हणून माझ्याकडनं गंगेचं पुण्य प्राप्त होतंय. तसा एखादा नावं ठेवणारा जर आपल्याला भेटला तर त्याला नावं न ठेवता आपण दुपटीनं कार्य करायला सुरुवात करा. ज्यावेळी त्याला आपण चांगलं करतोय हे कळेल त्यावेळी तो स्वतःहून स्वामींच्या दरबारात येऊन माफी मागेल. त्यावेळी आपण त्याला सांगा अरे तू तसं करत होता म्हणून स्वामींच्या चरणाशी आला नाही तर तू आलाच नसता. ही सगळ्यात मोठी पुण्य आहे. लक्षात ठेवा.
त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की आज खऱ्या अर्थानं आपलं निडरगाव भाग्यवान आहे आणि त्यात आता तर खूप मोठं पुण्य आपलं वाढणार आहे, कारण आपल्या सेवा केंद्राच्या जागेचं भूमिपूजन झालंय, लवकरच बांधकामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्या प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी करायला भेटणार आहे आणि भविष्यामध्ये स्वामींचा दरबार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्रिकाल आरतीचा योग लाभणार आहे. समजून चाला, काही कारणास्तव तुम्ही लईच टेन्शन मध्ये आला, कुठेतरी आत्महत्या करायला जाण्यापेक्षा महाराजांच्या दरबारात जाऊन बसला तर आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा तुमचा बदलून जाणार आहे. लक्षात ठेवा. आणि आत्महत्या करण्यासारखं महापाप दुसरं कोणतंही नाही. अशा व्यक्तीला नरकात पण जागा नाही आणि स्वर्गात पण नाही. आमच्या छत्रपतींनी सांगितले, असं आत्महत्या करून किंवा असं रडत बसण्यापेक्षा तुम्ही लढून त्या ठिकाणी संघर्षातनं आपलं जीवन आहे ते लोकांना समाजाला दाखवून द्या. लक्षात ठेवा, आमचे छत्रपती जर असे खचले असते तर हे स्वराज्य उभं राहिलं असतं का? अजिबात नाही. आणि आज खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, या ठिकाणी आमच्या ज्या माता भगिनी आहेत यांनी जर म्हणजे जिजाऊ मासाहेबांची जर भूमिका घेतली तर प्रत्येक कुटुंब सुधारायला वेळ लागणार आहे का? अजिबात नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, तुम्ही छत्रपतींचा थोडासा इतिहास वाचा, तुमच्या लक्षात येईल आज छत्रपतींना आई भवानीनं काय दिलं असं आपण म्हणतो. काय दिलं म्हणा, काय का दिना, तुम्ही आपलं सांगायचं काम करा. म्हणजे आमच्या माता भगिनी एवढ्या जाम झाले म्हणजे त्यांनाच नेमकं कळणं हा बाबा काय सांगतोय. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानीनं तलवार दिली म्हणून त्या तलवारीला आपण काय म्हणतो? भवानी तलवार. मला सांगा, आई भवानी छत्रपतीनं अशीच प्रकट झाली का हो? ये शिवबाई तलवार घेऊन आपला लढत बस, असं काय घडलं का? अहो, छत्रपतीच्या गळ्यात कशाची माळ होती? कवड्यांची. आणि कवडीचं महत्व अध्यात्मात तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. छत्रपतींची सगळ्यात जास्त श्रद्धा भगवान शिवांवरती आणि आई भगवतीवरती होती. वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात भगवान शिवांच्या पिंडीवर स्वतःचा अंगठा कापून त्या रक्ताची आहुती दिली आणि स्वराज्य स्थापनेची त्या ठिकाणी शपथ घेतली. आणि खऱ्या अर्थानं ही प्रेरणा ही भगवान शंकरांची आणि आई भवानीची होती. लक्षात ठेवा. आणि आज कलियुगामध्ये आपण वेगळं काय करतोय? छत्रपतींची बराबरी कुणीच करू शकत नाही, पण छत्रपतींकडून एवढा जरी आदर्श घेतला, संघर्षाच्या काळात जर परमेश्वराचा आशीर्वाद असेल तर अशक्यही शक्य घडतं. फक्त संघर्ष करण्याची तयारी तुम्ही ठेवा. आशीर्वाद श्री स्वामी समर्थ महाराजांचा पाठीशी आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगणं आहे, कुणी चांगलं म्हणू कुणी वाईट म्हणू, कुणाकडेही लक्ष देत बसू नका. आपलं कार्य, आपली सेवा, आपलं स्वामींचं ग्राम अभियान करा आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला झळाळी द्या. अहो, किती दिवसाचं आयुष्य आहे? अजून लईतले 5, 10, 15, 20, 25, 50, 100 इथपर्यंत तर काही जाणारच नाही. लक्षात घ्या. एक वेळ मोबाईल मधला टॉक टाइम कळेल किती शिल्लक आहे. आता तो पण राहिला नाही, कारण अनलिमिटेड आला. पण माणसाचा टॉक टाइम माहितीये का किती आहे? काय सांगा, उद्याच संपला तर? मला तुम्हाला काय सांगायचंय, जे आयुष्य राहिलेलं आहे ते सत्कर्मी जर लावलं, कधी ना कधीतरी मृत्यू होणारच आहे. कधी ना कधीतरी या पंचतत्वात विलीन आपल्याला व्हायचंच आहे. पण ज्या दिवशी आपण या पंचतत्वात विलीन व्हावो आणि ज्यावेळी स्वर्गाच्या दारात जायची वेळ येईल त्यावेळी तिथं चित्रगुप्त उभे असतील आणि म्हणतील की यानं संघर्षाच्या काळात स्वामींच्या सेवेला प्राधान्य दिलं आणि खऱ्या अर्थानं हा स्वामींचा सेवेकरी होता, ह्याला डायरेक्ट स्वर्गात जाऊ द्या, ह्याचा लेखाजोखा कोणीच बघू नका. लक्षात ठेवा, एवढं महत्व हे स्वामींच्या सेवेचं कलियुगामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, लक्षात ठेवा, नाण्याला 2 बाजू असतात, छापा आणि काटा. आपल्याही आयुष्याला 2 बाजू आहेत, एक सुखाची आहे आणि दुसरी दुःखाची आहे. पण कलियुगामध्ये जो सत्यानं वागतो त्याच्या पाठीमाग खरं तर दुःखाची बाजू ही सगळ्यात जास्त असते, पण विजय हा सत्याचाच होतो. लक्षात ठेवा. पण ती जी दुःखाची बाजू असते ती दुःखाची नसते. परमेश्वराला माहिती असतं की सगळ्यात जास्त संघर्ष हा पेलू शकतो, फक्त आशीर्वाद आपल्या पाठीशी असला तर याच्या पाठीशी विजय निश्चित आहे. हे आपल्याला लक्षात येत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला निडर गावामध्ये हे जे श्री स्वामी समर्थ महाराजांचं कार्य आहे
आपल्या निडरच्या आसपास असणाऱ्या वाड्या वस्ती असतील, या ठिकाणी आपल्याला जे कार्य करायचंय हे खऱ्या अर्थानं स्वामींचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपल्याला ज्या कुटुंबातलं हरवलेलं दुःख आणि समाधान आहे हे पुन्हा स्वामींच्या आशीर्वादातनं मिळवून द्यायचंय आणि ते कार्य आपल्याला प्रत्येकाला आपला संसार बघत बघत करायचंय. तुम्हाला असं तर काही सांगितलंय का हो संसार सोडून घ्या आता गावागावात फिरत बसा? आपला संसार करून आपल्याला परमार्थ करायचंय. म्हणून तर स्वामींच्या चरित्रात सांगितलंय, असोनिया संसारात राशीनतम नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. आणि खऱ्या अर्थानं ह्या मार्गाचे एक वैशिष्ट्य आहे, जो संसार करत करत परमार्थ करतो आणि संसारातल्या व्यस्त शेड्यूल मधून स्वामी कार्यासाठी वेळ देतो, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. ही या मार्गाची प्रचिती आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं सांगणं आहे, स्वामींची सेवा करत असताना आता आपल्याला खऱ्या अर्थानं स्वामी आपली परीक्षा बघणार आहेत. स्वामी खऱ्या अर्थानं आपण कितपत संघर्ष करतोय ते बघणार आहे आणि जो या संघर्षात टिकेल खऱ्या अर्थानं त्याचंही बसप्पा तेलीसारखं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता संघर्ष कुठला लक्षात ठेवा, संघर्ष एकच. आता आपल्या गावामध्ये 3 ते 5 गुंठ्यामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य दिव्य असा दरबार उभा करत आहोत. आणि मी हरीश भाऊंना अनेक वेळा म्हटलं, मी असं ऐकून आहे निड्यामध्ये एवढा पैसा आहे, एक घर झालं तर पोतवर निघेल. आता खरं तर खोटं मला माहिती नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मी असं ऐकून आहे. पण जर तुमच्या निडरकरांनी जरी ठरवला तरी बाहेर सुद्धा देणगी मागावी लागणार नाही. 3 महिन्यात स्वामींचा दरबार उभा राहू शकतो. फक्त तुम्ही डब्यात लपून ठेवलेलं बाहेर काढलं पाहिजे, लक्षात ठेवा. एवढंच मला सांगणं आहे. त्यामुळे मी तुम्हाला फोर्स करणार नाही. आज प्रत्येक जण प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्या ठिकाणी दान करेल. बाबा खरोखर ज्याची 1 लाख देण्याची ऐपत आहे तो 1 लाख देईल. मला वाटतं कालपासून आता कुणी क्रशन कुणी खडे आणून टाकायला सुरुवात केली, लक्षात ठेवा. परंतु मला आता तुम्हाला काय सांगायचंय, समजून चला आपण इथे 100 सेवेकरी बसलेलो आहोत. आता दिवाळीमध्ये आपण नक्कीच 5,000 कमीत कमी खर्च केले असतील, खोटं बोलायचं नाही. मी तुम्हाला असं म्हणणार नाही कर्ज काढून द्या, महाराज माझ्या मागे दांडके घेऊन लागतील, तू कशाला असलं सांगितलं. आज तुम्हाला मला काय सांगायचंय, तुम्हाला एक अनुभव सांगतो. खरं तर आपल्या धोंडेवाडीचा दरबार किंवा आगाशिवनगरचा दरबार उभा करताना आमच्या कराड तालुक्यामध्ये अशी काही गाव आहेत आणि त्या गावातल्या महिला मोलमजुरी करतात. काय करतात? मोलमजुरी 250-300 रुपयाच्या हजेरीवर जातात, पण स्वामींची आरती चुकवत नाही, स्वामींची सेवा चुकवत नाही. ज्या दिवशी त्यांना कळालं त्या दिवशी त्या महिलांनी, तुम्हाला पटणार नाही, 2 दिवसाची सगळी हजेरी महाराजांच्या चरणाशी अर्पण केली. आज त्याच महिला, लक्षात ठेवा, अशाही महिला आहेत. एक तर महिला अशी होती, तुम्हाला पटणार नाही, स्वामींना तिनं काहीतरी नवस केलेलं होतं. अक्षरशः महाराजांनी त्या ताईची अशी परीक्षा बघितली, काम निम्मच केलं बघा. कारण काही लोक असे असतात, काम झाले की पुन्हा महाराजांकडे येत नाहीत, महाराजांनाच टाटा करतात. आणि पुन्हा जर आपण एखाद्या संकटात सापडलो तर स्वामींशिवाय सुद्धा आपणाला पर्याय नसतो. त्यावेळी महाराज म्हणतात, तू येच आता, मग तुला धावतो काय आहे ती. म्हणजे खरोखर धावत नाहीत बरं का, नाहीतर तुम्ही म्हणणार काय खरोखर धावतात का काय. मला तुम्हाला काय सांगायचंय, आमच्या एक ताई सेवेकरी कोरोनाच्या कालावधीमध्ये अक्षरशः त्या आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, मी महाराजांनी एक नवस बोललेली, तो नवस महाराजांनी निम्मा तर पूर्ण केला, पण काय सांगावं, स्वामींनी त्या ठिकाणी माझी परीक्षा बघायची ठरवली असेल. अक्षरशः तुम्हाला पटणार नाही, गळ्यात असणारं घंटण स्वामींपाशी आणून ठेवलं होतं. त्या ताईने एकच म्हणलं, महाराज तुमची कशी परीक्षा बघतील माहिती नाही, पण महाराजांना हे मान्य नाही. अंगावलं सोनं महिलांनी कधीही उतरायचं नाही. अक्षरशः त्या ताई ऐकत नव्हत्या, परंतु त्यांच्या श्रद्धेपायी, त्यांच्या निष्ठेपायी अक्षरशः मी त्यांना विनंती करून त्यांचं सोनं त्यांना परत दिलं. पण महाराजांनी त्यांची परीक्षा बघितली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं 14 लाखाचं काम झालं. 1 लाख महाराजांना दिले, लक्षात ठेवा. मला तुम्हाला काय सांगायचंय, महाराज कधीच कुणाचं ऋण ठेवत नाही. फक्त आपण स्वामींसाठी 1 पाऊल आलं पाहिजे. आपण जर 1 पाऊल चाललो तर स्वामी 100 पाऊल आपल्यासाठी चालतात. म्हणून आता तुमची एक जबाबदारी, लोक चांगलं म्हणू किंवा वाईट म्हणू, सुरुवात तुमच्यापासून करा. तुमची जर पावती तुम्ही बाकीच्यांना दाखवली तर ती देणगी द्यायला कमी करतील का हो?
अजिबात नाही. आणि राहिला प्रश्न, तुम्ही देणगीच दिलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही वस्तू स्वरूपात सुद्धा मदत या ठिकाणी करू शकता. वीट आहे, वाळू आहे, सिमेंट आहे, स्टील आहे, लोखंड आहे, पत्र आहे, फरशी आहे, ग्रेनाइट आहे, भरपूर आपल्याला काही लागणार आहे. लक्षात ठेवा. आता मला नाव माहिती नाही, हरीश भाऊ नंतर सांगतील. आपल्याच भागातले एक म्हणजे सेवेकरी आहेत, निडरचा सगळा दरबार त्यांनी उचललेला आहे. लक्षात ठेवा. मला तुम्हाला काय सांगायचंय, आज सगळ्यांना अनुभव आहे, आज बाहेरची लोक येऊन आपल्याला इथं मदत करतात, मग आपण का पाठीमागे राहायचं. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आता दिवाळी संपलेली आहे, लाडू चकली करंजा जर खाऊन झाले असतील आणि आता आपली तुळशी बार्शीचा विवाह झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडा. हरीशभाऊ तुम्हाला सगळं नियोजन लावून देतील. गावातलं एकही घर शिल्लक ठेवू नका. भले रुपया देऊ द्या, रुपया दिला तरी तो कुणाचा आहे, स्वामींचा आहे. आणि लाख दिले तरी कुणाचे आहेत, स्वामींचे आहेत. आज माझं मन मला सांगतंय, तुम्ही जर निडर मधल्या घराघरात जर ग्रुप न फिरला तर तुमचं निम्म केंद्र इथंच उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. फक्त तुम्ही फिरला पाहिजे, नाहीतर तुम्ही आमचं मार्गदर्शन झाल्यावर काय म्हणणार, कुठं या बाबाचं ऐकायचं, आम्हाला वेळ आहे तवा आपलं ऐकलं द्या सोडून. पण मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही नाही आला म्हणून स्वामींचं कार्य थांबणार आहे का. उलट जो याच्यात सहभाग घेईल त्याच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला कळकळीचं विनंती आहे, पळे पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी गावकरी सर्वांपर्यंत पोचा. सर्वांना सांगा, रितसर पावती पुस्तकं आपल्या हरीश भाऊंकडे उपलब्ध आहेत, आपण त्यांना भेटा. एक एक पावती पुस्तक प्रत्येकानं घ्या. एका पावतीमध्ये 25 पावत्या आहेत. किती? आज आपल्या 25 माणसं ओळखीची नाहीत का हो? मी म्हणतो 10 माणसं धरा. लक्षात ठेवा. भले 100 500 1000 देऊ द्या, परंतु थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे कार्य करा. आणि खरोखर ज्याची ऐपत आहे, एखाद्याची लाख देण्याची ऐपत असेल तर त्यांना अजिबात चिंगूसपणा करू नका. लक्षात ठेवा. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, परत आपल्याला संकट उभं राहिलं आणि स्वामीने जर चिंगूसपणा केला तर तो आपल्याला परवडेल का? अजिबात नाही परवडणार. म्हणून आपल्याला विनंती आहे की आता आपलं एकच कर्तव्य आहे, आपला दरबार निडरचा उभे राहीपर्यंत आपण थांबायचं नाही. आठवड्यातनं एकदा का होईना आपण आपल्या गावात शेजारी आसपास प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांपर्यंत पोहोचून हा दरबार आहे, हा दरबार आपल्याला उभा करायचा आहे. आणि लवकरच आपण आपल्या केंद्राच्या जागेवरती, कुठं, केंद्राच्या जागेवरती दर गुरुवारी विशेष सेवेला सुरुवात करतोय. त्याचं नियोजन हरीश भाऊ आपल्याला सांगतील. दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. कारण गुरुवारच का, आपला दरबार उभा राहिल्यानंतर आपलं प्राधान्य कुठल्या वाराला असणार आहे, गुरुवारी. आरती तर त्रिकाल असणार आहे, पण खेडेगावामध्ये गुरुवारी सोमवारी मांसाहार सहजासहजी होत नाही. लक्षात ठेवा. तेही एक कारण आहे. त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या तिथं सेवा चालू करायच्या आहेत. त्याही सेवेत आपल्याला सर्वांना सहभाग घ्यायचा आहे. फक्त मी आज तुम्हाला एकच स्वामींना स्मरून सांगतो, तुम्ही आला तर तुमच्या आयुष्याचं 100 नाही 1001% सोनं होणार. पण तुम्ही नाही आला तर लक्षात ठेवा, महाराज तुमचं काहीही वाईट करणार नाही. पण ज्यावेळी तुम्हाला एखादा मोठा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी महाराज नक्की तुम्हाला विचारतील की तू माझ्या कार्यामध्ये का आली नाहीस. लक्षात ठेवा. त्यामुळे जेवढं पुण्य आहे तेवढंच तुम्हाला भेटेल. पण तुम्ही जर स्वामींचा दरबार उभा करण्यासाठी हातभार लावला तर 1000 पटीनं पुण्य तुमच्या खात्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. ही ग्राम अभियानाची प्रचिती आहे. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, यातनं ग्राम अभियान पण होईल, लोकांपर्यंत सुद्धा आपल्याला पोहोचता येईल, स्वामींच्या कार्याचं महत्वही आपल्याला सांगता येईल. आणि खऱ्या अर्थानं इथं दर शनिवारी आपल्या महादेव मंदिरात आरती होईल, त्याचंही महत्व लोकांपर्यंत कळेल. कारण काय झालंय, म्हणजे मला असं लक्षात आलेलं आहे की काही माणसं स्वार्थापोटी आता हिना झालेत. आमचा प्रश्न सुटत नाही, मग आम्ही काय यायचं. आता महाराजांना तेवढंच काम आहे का हो? मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही सेवाच नाही केली तर तुमचा प्रश्न सुटेल का, हे तुम्ही ठरवायचंय. आणि मी मगाशीच सांगितलं, प्रश्न सुटण्याची कारण काय आहेत, मग ते तुम्ही आता ठरवायचंय. तुम्ही ते करता का न करता. समजून चाला, उद्या तुम्ही कुणीच नाही आला, स्वामींची आरती थांबणार आहे का हो? अजिबात नाही. लक्षात ठेवा, स्वामींचं कार्य हे कायम चालूच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फक्त यापासून वंचित राहू नका. म्हणून आपल्या निडरमधल्या गावागावात
जो जो भेटेल त्याला सांगायचा प्रयत्न करा. दर शनिवारी आरती असते, आरतीला य. काही जण चांगलं म्हणतील, काही जण वाईट म्हणतील, त्यांच्याकडे लक्ष देत बसायचं नाही. जो येईल तो स्वामींचा, जो नाही येईल तो कर्माचा. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, पण कर्म कधीच कुणाला सोडत नाही, हेही आपणाला माहिती असावं. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की ग्राम अभियानाच्याही सेवेला प्राधान्य द्या. आपल्या दरबारच्या आर्थिकसाठीही आपण प्राधान्य द्या. सुरुवात आपल्यापासून करा. आणि मला असं वाटतंय इथं बसलेल्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी कमीत कमी 1100ची तरी आपल्या दरबारसाठी पावती करावी. आणि आज मी तुम्हाला एक महाराजांना स्मरून सांगतो. आज खरं तर तुम्हाला पटणार नाही, आमचा एक सेवेकरी योगेश या ठिकाणी आलेला आहे पालीचा. कुठे गेलो? शक्यतो तो बाहेर गेला, तुम्हाला पटणार नाही. त्याचा एक अनुभव सांगतो. तो गौंड्याच्या हाताखाली पाट्या उचलाई जायचा. तो आता आलाय माझ्याबरोबर, आता काही कारणास्तव बाहेर गेला असेल. लहानपणापासून तो आमच्या बरोबर अक्षरशः पैलवान होता आणि गौंड्याच्या हाताखाली काम करून शाळा शिकला, कॉलेज शिकला. अक्षरशः घरात खायला नव्हतं. त्याच्या घरामध्ये त्यानं मला येताना सांगितलं, तव्यावर भाकरी टाकायला तवा नव्हता, आई शेजाऱ्याकडनं आणायची आणि बांबूच्या काठीनं भाकऱ्या पलतायची, लक्षात ठेवा. पण त्यानं स्वामींची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. संघर्षाच्या काळात महाराजांना त्यानं सोडलं नाही. जिथं जिथं स्वामी कार्याला मदत आहे, पैसे नसले तरी कुणाकडे घेऊन कार्याला देणार. आज लक्षात ठेवा, 50 लाखाचा महाराजांनी त्याला मालक केलेला आहे. स्वतःचे डंपर त्याचे आहेत. आज महाराजांनी कुठं त्याला घेऊन गेले. मला तुम्हाला काय सांगायचंय की महाराज कधीच कुणाचं ऋण ठेवत नाहीत. ह्याच्यावरनं तरी आपण समजून गेलं पाहिजे. असताना कुणीही देईल, पण नसताना जो देतो तो लखपती झाल्याशिवाय राहत नाही. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सुरुवात आपल्यापासून करा. कमीत कमी तुम्ही 1100ची तरी करावी अशी माझी इच्छा आहे. स्वामींची नाही बरं का. स्वामींना रुपया दिला तरी चालतो, पण मला असं वाटतंय, कारण तुमच्या निडरमध्ये मी मगाशीच म्हणलं, प्रत्येक घर जर झाडलं तर काही निघल गॅरंटी नाही. त्यामुळे आता तुम्ही प्रत्येकानं ठरवायचंय आणि त्या पद्धतीनं सेवा करायची. आणि सगळ्यात महत्वाचं, अजून एक सेवा आपण न चुकता करत जा. कारण अनेकांच्या मनामध्ये कधी कधी अशी शंका निर्माण होते. हा समजून चाला की बाबा आपणाला स्वामींसाठी नैवेद्य घ्यायचा आहे. कारण आम्ही अनेक केंद्रामध्ये एक गोष्ट जाणली की नैवेद्याला अनेक लोक पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या मनात एक शंका निर्माण होते की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही कसा स्वामींना नैवेद्य आणायचा. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आपण जरी मांसाहार करत असलो तरी आरतीच्या दिवशी आपण मांसाहार करतो का हो? अजिबात नाही. आपण स्वच्छ भांडी घासून स्वामींना तुम्ही चटणी भाकरी आणा तरी महाराज खातात. आणि स्वामींना नैवेद्य दिलेल्याची एक प्रचिती आहे. जो स्वामींना नैवेद्य घेतो, लक्षात ठेवा, त्याच्या घरात अन्नपूर्ण माता पाणी भरते. कधीही त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही. आज इथं 100 सेवेकरी आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येकानं जर एक शनिवार घेतला तर मला वाटतंय 5 वर्षातनं तुमचा नंबर लागेल. किती वर्षातनं? 5 वर्षातनं. मग आता तुम्ही ठरवायचंय की स्वामींना नैवेद्य घ्यायचा का नाही. स्वामींना पाची पकवानच पाहिजे असं काही आहे का हो? तुम्ही चटणी भाकरी आणा, दूध भात आणा, महाराजांना काही चालतं. काही म्हणजे फक्त शाकाहारी ध्यानात ठेवा, नाहीतर काही मध्ये लय प्रकार येतात. त्यामुळे तुम्हाला सांगणं आहे, शाकाहारी काहीही स्वामींना चालतं. नैवेद्यासाठी सुद्धा आपण नाव नोंदणी करत चला. त्याची अनुभूती आणि प्रचिती आपण अवश्य घ्या. म्हणून आपल्याला सांगणं आहे, खरं तर स्वामींच्या सेवेविषयी बोलण्यासारखं सांगण्यासारखं भरपूर आहे. फक्त जाता जाता तुम्हाला एक घटना सांगतो. मला सांगा, स्वामी चरित्र सारामृत किती जण वाचतात? हात वर करा बरं. म्हणजे बऱ्यापैकी सेवेकरी वाचतात. अध्याय क्रमांक 15 कुणाचा हे माहिती आहे तुम्हाला? आपण मगाशी नाव घेतलं, कुणाचा? बसप्पा तेली. तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो. संघर्षाच्या काळात जो स्वामींची सेवा सोडत नाही, त्याच्या आयुष्याचं सोनं कसं होतं. तो बसप्पा तेली खरं तर मंगळवेढे गावातला. अक्कलकोट मध्ये 22 वर्ष स्वामींनी वास्तव्य केलं. पण अक्कलकोटच्या अगोदर 12 वर्ष स्वामी कुठल्या गावात राहिलेले माहिती आहे तुम्हाला? मंगळवेढ्यामध्ये राहिलेले होते. कोणत्या गावात? मंगळवेढ्यात. आजही तुम्ही मंगळवेढ्याला जर गेला, खरं तर ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला आणि आपणाला माहित आहे सगळे देवळे फोडत आला, आपल्याही भागात अफजल खानाचं वास्तव्य होतं.
लक्षात ठेवा, आता हा इतिहास खूप मोठा आहे. आपल्यातले एक निडरचे सरदार त्यांच्यामध्ये सामील होते. तुम्हाला नाव नाही सांगत, नाहीतर तुम्ही म्हणणार हा बाबा काहीतरी सांगतोय. तुम्ही छत्रपतींचा इतिहास वाचला तर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. मला तुम्हाला काय सांगायचंय, त्यावेळी अफजल खान मंदिरं फोडत आला आणि मंदिरं फोडत येत असताना खरं तर तुळजापूरवरून तो या ठिकाणी आला. आणि या सगळ्या घटना आपण इतिहासाला अनुसरून जर पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की आज खऱ्या अर्थानं हे जे काही घटनाक्रम आहे हा अध्यात्माला किती अनुसरून आहे. आणि ज्यावेळी त्या पंढरपूरमध्ये अफजल खान आला त्यावेळी तिथल्या पुरोहितांनी जी मूळ मूर्ती आहे ती मंगळवेढ्यात लपवून ठेवली. कुठं? मंगळवेढ्याच्या जंगलामध्ये. ते मंदिर आजही तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. आणि त्या मंगळवेढे गावामध्ये 12 वर्ष स्वामींचं वास्तव्य होतं. बसप्पा तेलीसारखा हा एक स्वामींचा भक्त. खरं तर जिथं जिथं स्वामी जातील तिथं तिथं तो स्वामींच्या पाठी जायचा. खरं तर जंगलामध्ये स्वामी काट्यावरती झोपलेले असताना ज्यावेळी या बसप्पा तेल्यानं पाहिलं त्यावेळीपासून तो स्वामींच्या पाठीमागे राहायला लागला. गावातल्या लोकांनी भरपूर नावं ठेवली, पण संसार सोडला, मुलं बाळ सोडली आणि हा बाबाच्या बुवाच्या नादी लागला. परंतु आपल्याला एक सांगणं आहे, महाराजांनी त्या बसप्पा तेल्याची अशी परीक्षा पाहिली. 8-9 महिने गेल्यानंतर स्वामींनी त्या बसप्पा तेल्याला मंगळवेढ्याच्या जंगलात नेलं आणि जंगलात नेल्यानंतर त्या ठिकाणी असंख्य सर्प निर्माण केले. त्यातला एक बसप्पा तेल्याला घ्यायला सांगितला. आता आज्ञा स्वामींची होती, मोडून चालणार होती का? अजिबात नाही. मला सांगा, इथं जर आता आमच्या हरीश भाऊनी एखादा साप आणून सोडला तर तुम्ही काय कराल? मला वाटते हाय त्या पण भिंती पळायला कमी पडतील. पण स्वामींनी एवढे साप निर्माण केले आणि स्वामी काय म्हणाले बसप्पा तेल्याला, अरे जेवढे पाहिजे तेवढे घे, अजिबात घाबरू नको. बसप्पा तेल्यानं स्वामींची आज्ञा मोडली नाही. त्यातला एक साप घेतला, पुन्हा तो गावात मारुती मंदिरात येऊन बसला. त्या सापाचं 24 कॅरेट सोनं झालं. पुन्हा तो घरी गेला, सगळी हकीकत बायका मुलांना सांगितली. मला तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं आहे, जो स्वामींच्या सेवेत शेवटपर्यंत राहतो त्याच्याही आयुष्याचं बसप्पा तेल्यासारखं सोनं व्हायला वेळ लागत नाही. जो संघर्षाच्या काळात स्वामींची सेवा सोडत नाही त्याचं आयुष्य हे सोन्यासारखं उजळून निघतं. म्हणून आता आपल्याला खऱ्या अर्थानं हे केंद्र उभं करण्यासाठी प्रत्येकाला संघर्षातनं पुढे जायचंय. अनेक जण चांगलं म्हणतील, त्याच्याही पेक्षा वाईट म्हणतील, पण आपल्याला थांबायचंय का? अजिबात नाही. म्हणून तुम्हाला मी जाता जाता एवढंच सांगेन, आरती चुकवू नका, सांगितलेली नित्यसेवा तुम्ही चुकवू नका, ग्रामाभियान चुकवू नका, स्वामींचा नैवेद्य तुम्ही घ्यायला चुकवू नका. आणि ज्यांना कुणाला आर्थिक मदत करायची असेल त्यांनी आपल्या हरीश भाऊंशी आणि मनोज भाऊंशी संपर्क करा. त्यांच्याकडे पावती पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यांच्याकडनं पावती पुस्तकं घेऊन जा. आणि खऱ्या अर्थानं दर गुरुवारी ज्या सेवा आपण आपल्या जागेवर चालू करणार आहोत त्याचंही नियोजन हरीश भाऊ तुम्हाला लवकरच सांगते, लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढं आपल्या केंद्राची जी वाटचाल आहे ही वाटचाल त्या ठिकाणी करून खऱ्या अर्थाने ह्या सेवा आपल्या निडरमध्ये आणि परिसरामध्ये रुजवून ही सेवा त्या ठिकाणी स्वामी चरणाशी रुजू करायची आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला मी एवढीच विनंती करेन, थेंबे थेंबे तळे साचे ही उक्तीही तुम्ही लक्षात ठेवा. पण ज्यांच्याकडे आपल्याला खरोखर घेण्यासारखं आहे, म्हणजे ज्यांची देण्याची ऐपत आहे, त्यांनाही आपण व्यवस्थित समजून सांगून आपल्या कार्याची व्याप्ती, आपल्या केंद्राची व्याप्ती समजून जर सांगितली तर तेही आपल्याला मदत करायला कमी पडणार नाहीत, लक्षात ठेवा. एवढीच मी आपल्याला फक्त या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण सर्वांनी या स्वामी कार्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, आर्थिक दानात सहभाग घ्यावा, वस्तू स्वरूपातल्या दानात सहभाग घ्यावा आणि स्वामी कार्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, एवढीच स्वामींना आणि आई भगवतीला स्मरून आपणाला सर्वांना विनंती करतो. आणि झालेली सर्व सेवा स्वामींच्या आई भगवतीच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.